नीट UG 2021 संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती समोर येत आहे. आज ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आज तारीख सुद्धा आहे 6 जानेवारी 2022. तर ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एक्सटेन्शन ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट ऑफ फीज फेज 2. जी फेज 2चं जे एक्सटेन्शन आहे म्हणजेच एक्सटेन्शन तारीख वाढवण्यात आलेली आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याकरिता आणि पेमेंट करण्याकरिता. कोणत्या कोर्सेस करिता तर त्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग या कोर्सेस करिता ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट फीजची तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. ते वेळापत्रक आपण पुढे बघणार आहोत. सो ॲज पर नोटीस नंबर 4 डेटेड 28 डिसेंबर 2021, द लास्ट डेट टू फिल ऑनलाईन रजिस्ट्रेशन पेमेंट फी रजिस्ट्रेशन फी थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे वॉच. म्हणजे जी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करण्याची जी तारीख होती ती 5 जानेवारी 2022 होती. द शेड्यूल ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन इज एक्सटेंडेड अप टू 10 जानेवारी 2020. आणि ही जी आधीची तारीख होती का 5 जानेवारीपर्यंतच रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होती ती आता वाढवण्यात आलेली. ती आता 10 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा पेमेंट राहिलेलं असेल त्यांनी आता लवकरात लवकर पेमेंट आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ती मुदत जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. द रिवाइज शेड्यूल इज गिव्हन बिलो. आणि जे शेड्यूल देण्यात आलेलं आहे ते शेड्यूल आपण आता पुढे बघणार आहोत. तर शेड्यूल जे आहे ते या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं. ओनली नीट रोल नंबर अँड ॲप्लिकेशन नंबर नीड टू बी फिल्ड अप ड्युरिंग द ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस. नो अदर रँक शुड बी एंटर. विद्यार्थ्यांनी नीटचा रोल नंबर समाविष्ट करायचा आहे. त्यांचा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो व्यवस्थित फिलअप करायचा आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना इतर कोणतीच रँक जी आहे ती एंटर करायची नाही आहे त्या ठिकाणी. तर आता ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तारखा देखील बघणार आहोत. एक्सटेंडेड ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालेलं आहे, तारखा वाढलेल्या आहे. कोणत्या कोर्सेस करिता तर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग. तारीख किती देण्यात आलेली आहे आता 7 जानेवारी 2022 ते 10 जानेवारी 2022 पर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन विद्यार्थी करू शकता. अप टू 5 PM संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10 जानेवारीला. त्याच्या आतच विद्यार्थ्यांनी आता हे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. 7 जानेवारीपासून ते सुरू होणार आहे. 7 ते 10 जानेवारीपर्यंत हे रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फी पेमेंट जे आहे ती विद्यार्थी करू शकतात. तर त्याकरिता फी भरण्याकरिता मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे. पेमेंट थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUTH, BPTH, BOTH, BSLP, PP&O, BSc नर्सिंग करिता पेमेंट करण्याकरिता 7 जानेवारीपासून तर 11 जानेवारीपर्यंत विद्यार्थी पेमेंट हे करू शकतात. त्यानंतर अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल रिप्रेझेंट डॉक्युमेंट फेज 1 अँड फेज 2 ऑन पोर्टल ॲज पर लिस्ट. विद्यार्थ्यांनी जे कलर्ड ओरिजिनल काही जे स्कॅन केलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते फेज 1 आणि फेज 2 करिताचे जे काही पोर्टलवर अपलोड करण्याकरिता जी काही लिस्ट दिलेली आहे फेज 1 आणि फेज 2ची पोर्टलवरती, तर त्या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करण्याकरिता वेळ आता दिलेला आहे 7 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी 2022 अप टू 11:59 PM. 7 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत हा वेळ आहे. तर 11 जानेवारीची वाट न पाहता येत्या 7-8 तारखेला सर्व काम जे आहे ते विद्यार्थ्यांनी कंप्लीट करून घ्यावं. कारण पुन्हा त्यामध्ये वेबसाईट जर स्लो झाली तर टेक्निकल प्रॉब्लेम उद्भवत असतात आणि फॉर्म किंवा पेमेंट सबमिट होत नसतं, डॉक्युमेंट अपलोड होत नसतात. तर 7 किंवा 8 तारखेच्याच दरम्यान विद्यार्थ्यांनी हे सर्व कामकाज पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ अ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ फेज 1 अँड फेज 2 रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग. जी कच्ची मेरिट लिस्ट फेज 1 आणि फेज 2ची प्रसिद्ध केली जाणार आहे या सर्व कोर्सेसकरिता, ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 13 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे ऑनलाईन. ती जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर शेड्यूल फॉर कॅप राऊंड फॉर ऑल हेल्थ सायन्स कोर्सेस विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स. जे काही शेड्यूल असणार आहे हेल्थ सायन्स कोर्सेसचं तर ते शेड्यूल लवकरच प्रसिद्ध केलं जाणार आहे.
Other instruction will be remain same as per notice number 4 dated 28/12/2021. आणि इतर ज्या काही सर्व माहिती असणारे नियमावली असणारे ती नोटीस नंबर जी 4 आहे की जी आपण बघितलेली आहे 28/12/2021 ची, त्याप्रमाणे सर्व इन्स्ट्रक्शन नियमावली हे असणार आहे. Candidate who have already registered and completed online payment successfully need not to register again. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, पेमेंट केलेलं असेल, अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया करायची आवश्यकता नाही आहे. ही प्रक्रिया फक्त जे विद्यार्थी ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, पेमेंट केलेलं नाही आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही आहे, पेमेंट केलेलं नाही आहे, अशा विद्यार्थ्यांकरिताच ही फक्त प्रक्रिया आहे. बाकी ज्यांनी सर्व रजिस्ट्रेशन केलं आहे, डॉक्युमेंट अपलोड केले, पेमेंट केलेलं आहे, त्यांच्याकरिता ही प्रक्रिया नाही आहे. त्यांचं ते ऑलरेडी काम झालेलं आहे. तर ही माहिती, अधिकृत माहिती कॉम्पिटंट अथॉरिटी अँड कमिशनर स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांनी ही प्रसिद्ध केलेली आहे.